मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. गौरी म्हणते, जयदीप मला माहिती आहे तुझं आत्ता कशातच लक्ष लागत नसणार, पण एकदा का या कोड्याचं उत्तर सापडलं तर हे संकटसुद्धा टळेल. तर जयदीप म्हणतो, पण ती मखमली माया म्हणजे फुलं नसणार, कारण या कोड्याचं उत्तर इतकं पण सोपं नसणार. त्याच वेळेला शालिनी तिथे म्हणते, गौरी जयदीप जरा बाहेर येता का? गौरी विचारते, काय झालं? शालिनी म्हणते, त्या माई जपाला बसल्यात ना, पण त्यांना खूप त्रास होत आहे. तर आता ते ऐकून जयदीप गौरी पळतच बाहेर जातात. तर इकडे दादा माईंना समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु माई म्हणतात, नाही मला काहीच होणार नाही, पण हे व्रत मी असं अर्ध्यावर नाही सोडू शकत. तर दादा म्हणतात, मालकीनबाई अहो असं काय करताय? कालचा दिवसभराचा उपवास आणि आता हा जप. माई म्हणतात, मी देवीसमोर तसा निश्चय केला आहे आणि तो मी नाही सोडू शकत. त्याच वेळेला जयदीप गौरी पळतच तिथे येतात. तर दादा म्हणतात, जयदीपराव बरं झालं तुम्ही आलात, आता तुम्हीच यांना समजवा. जयदीप म्हणतो, माई हे तुझं काय चालू आहे? बंद कर बरं हे सगळं. परंतु माई म्हणतात, नाही बंद करू शकत. तेव्हा गौरीसुद्धा माईंना समजवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा माई म्हणतात, अगं गौरे, मी फक्त जपाला सुरुवात केली तर तुला तुझ्या कोड्याचं अर्ध उत्तर सापडलं. मी जर हा जप पूर्ण केला तर तुला तुझ्या कोड्याचं पूर्ण उत्तरसुद्धा मिळू शकतं. तर जयदीप म्हणतो, माई अगं तुला नीट बसतासुद्धा येत नाहीये, किती चक्कर येत आहेत. माई म्हणतात, तुम्ही जा बरं इथून सगळे, मी कुणाचंच ऐकणार नाही. गौरी म्हणते, ठीक आहे, तुम्ही माझं ऐकणार नाही ना, मग जोपर्यंत तुमचं व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी सुद्धा इथेच तुमच्या जवळच बसून राहणार. म्हणून आता गौरीसुद्धा माईंजवळ ठाण मांडून बसलेली असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होते तरीही माई जगदंब नावाचा जप करतच असतात. गौरी म्हणते, माई थोडं पाणी तरी पिऊन घ्या. परंतु माई लगेच बेशुद्ध होत गौरीच्या अंगावर आपलं अंग टाकून देतात. गौरी खूपच घाबरते आणि जयदीपला मोठमोठ्याने आवाज देत असते. तर जयदीप आणि दादा पळतच तिथे येतात. जयदीप माईंना उचलून त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो. तर दादा डॉक्टरांना फोन करत असतात. तर गौरी रडतच अंबाबाईला म्हणते, एक संकट दूर होत नाही तर दुसरं संकट येऊन उभं राहतं. हे सगळं सहन करण्याची शक्ती तरी मला दे. तर इकडे उदय देवकीला म्हणतो, माझा तर विश्वासच बसत नाही, या शालिनी वहिनी खरंच बदलल्या की त्या नाटकं करत आहेत. देवकी म्हणते, अहो इतक्या वर्षात तुम्ही त्यांना हेच ओळखलं का? उदय म्हणतो, काय सांगावं, गौरीने त्यांचा जीव वाचवला म्हणून त्यांना उपरती झाली असेल तर. तर देवकी म्हणते, अहो त्या जाऊबाई कधीच बदलणार नाही. उलट मला आज एक चांगलं स्वप्न पडलं. या वाड्यावर एक मोठा धमाका झाला आणि तो धमाका आपल्या जाऊबाईंनीच घडवून आणला. त्यानंतर इकडे माई अजूनही बेशुद्धच असतात, त्यांना सलाईन चालू असतं. त्यामुळे सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. त्याच वेळेला अम्मा माईंसाठी ज्यूस घेऊन येते. जयदीप म्हणतो, माई बेशुद्ध आहे त्यामुळे त्यांना हे ज्यूस नाही देता येणार, म्हणून तर डॉक्टरांनी सलाईन लावला आहे. तेव्हा जयदीप अम्माला विचारतो, मगाशी डॉक्टरांनी ज्या गोळ्या औषधं लिहून दिल्या होत्या त्या तू घेऊन आलीस का? अम्मा धक्क्यानेच विचारते, म्हणजे त्या गोळ्या औषधं अजून तुमच्यापर्यंत पोचल्या नाहीत? जयदीप म्हणतो, नाही, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा अम्मा सांगू लागते की मी मगाशी गोळ्या औषधं आणायला मेडिकलमध्ये निघालेच होते, परंतु त्याच वेळेला शालिनी बाहेर आली. ती अम्माला विचारते, कुठे निघालीस? अम्मा सांगते, माईंचे औषधं आणायला. शालिनी अम्माला म्हणते की मी लक्ष्मीला शाळेमध्ये सोडवायला जातच आहे ना, येताना मी गोळ्या औषधं घेऊन येते, तू काळजी करू नकोस. म्हणून आता शालिनी ती चिठ्ठी सोबत घेऊन गेलेली असते. तर जयदीप म्हणतो, आता तर लक्ष्मीची शाळेतून घरी येण्याची वेळसुद्धा झाली, पण अजूनही शालिनी वहिनी गोळ्या घेऊन घरी आल्या नाही. तेव्हा जयदीप दादांकडून फोन घेतो आणि लक्ष्मीच्या स्कूलमधील जाधव मॅडमला फोन करून विचारतो की लक्ष्मी शाळेतून घरी यायला निघाली का? तेव्हा जाधव मॅडम जयदीपला जे काही सांगतात ते ऐकून जयदीपला मोठा धक्काच बसतो. जयदीप पळतच बाहेर येतो. तर इकडे उदय आणि देवकी गेम खेळत असतात. जयदीप विचारतो, शालिनी वहिनी कुठे आहेत? उदय म्हणतो, आम्हाला नाही माहीत, मी मगाशी जेव्हा त्यांच्या रूममध्ये गेलो होतो ना, तेव्हा मल्हार दादा एकटाच तिथे झोपलेला होता. तेव्हा उदय हा शालिनीला फोन करतो, परंतु तिचा फोन हा स्विच ऑफ असतो. जयदीप चिडूनच म्हणतो, अखेर शालिनी वहिनीने त्यांचे खरे रंग दाखवलेच. दादा म्हणतात, जयदीपराव अहो असा टोकाचा निर्णय घेऊ नका, नक्की काय झालंय? त्यावर जयदीप सांगतो की आज अचानक लक्ष्मीच्या शाळेला सुट्टी भेटली. ती केव्हाचीच घरी यायला हवी होती, परंतु अजूनही लक्ष्मीचा घरी तपास नाही आणि शालिनी वहिनीसुद्धा आल्या नाही. त्यांचा फोनसुद्धा बंद आहे. याचा अर्थ आपण काय समजायचा? शालिनी वहिनीने आपल्याला फसवलं, आपल्यासमोर सुधारण्याचं नाटक केलं.
आता नक्कीच ती बाई लक्ष्मीला कुठेतरी घेऊन गेली असणार. तेवढ्यात गौरी तिथे येते. सगळं काही ऐकून धक्क्यानेच तिच्या हातातील ग्लास खाली पडतो. सर्वजण गौरीकडे पाहू लागतात. गौरी घाबरतच म्हणते, जयदीप काहीही कर, परंतु माझ्या लक्ष्मीला माझ्यासमोर घेऊन ये. जयदीप म्हणतो, गौरी बाहेर पोलिसांचा पहारा आहे, ते मला कुठेही जाऊ देणार नाही. तरीही मी एकदा पोलिसांना फोन करून पाहतो. तर गौरी विचारते, पण जर पोलिसांशी बोलून पण काही मार्ग नाही निघाला तर? त्यावर जयदीप म्हणतो, मग मी माझ्या मुलीसाठी जगातील कुठलाही कायदा मोडायला तयार आहे. त्यानंतर रात्र होते तरीही लक्ष्मी अजून घरी आलेली नसते. गौरी खूप रडत असते. जयदीप चिडूनच म्हणतो, गौरी चूक आपलीच आहे. आपण त्या बाईवर असा विश्वास ठेवायला नको होता. घरात शेखरदाजी होते, रेणुकाताई होती, आपण त्यांना बोलवायला हवं होतं. तर गौरी रडतच म्हणते, जयदीप तू काहीही कर, पण माझ्या लक्ष्मीला माझ्यासमोर घेऊन ये. तर तेवढ्यात शेखरदाजी आणि उदय घरी येतात. जयदीप विचारतो, काय झालं, माझी लक्ष्मी सापडली का? उदय सांगतो की पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळीकडील CCTV फुटेज चेक केलं, पण आमच्या हाताला काहीच लागलं नाही. तर जयदीप म्हणतो, आता माझ्या लक्ष्मीला शोधायला मलाच बाहेर पडावं लागेल. त्याच वेळेला माई तिथे येतात. जयदीप विचारतो, माई तू का उठलीस? माई विचारतात, कशाला उठलीस म्हणजे? अरे रात्र वैराची आहे, आपल्याला जागच राहायला हवं. आणि ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते. तर दादा सांगतात, गौराबाई, जयदीपराव, मालकीनबाईंना सगळं माहिती आहे. माई रडतच म्हणतात, त्या शालिनीने तिचे खरे रंग दाखवले, कैदासिनीने डाव साधला. माझं चुकलं, मी देवीला दिलेला शब्द पूर्ण करू शकले नाही, म्हणून माई रडू लागतात. तर गौरी चिडूनच म्हणते, आता येऊ द्या त्या शालिनीला, मी तिला घरात पाऊलसुद्धा टाकू देणार नाही. आता मी त्यांना अशी शिक्षा देणार ना की पुन्हा आपल्या कुणाच्या वाट्याला जाण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवणार नाही. तर जयदीप म्हणतो, हो, शालिनी वहिनी आणि या घराचा संबंध आता कायमचा संपला. आपण फक्त अगोदर आपल्या लक्ष्मीला शोधायला हवं. तर तेवढ्यात इन्स्पेक्टर शेखरदाजींना फोन करून सांगतात की आम्ही लक्ष्मीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु लक्ष्मी नाही सापडली आणि त्यामुळे सर्वजण आता टेन्शनमध्ये येतात. जयदीप म्हणतो, शेखरदाजी तुम्ही एक काम करा, पोलिसांना पुढे बोलण्यात गुंतवा, तोपर्यंत मी पाठीमागून घराबाहेर पडतो, माझ्या लक्ष्मीला शोधून आणतो. तर गौरी म्हणते, जा जयदीप आणि त्या शालिनीला फरफटत घेऊन ये, मला तिला जन्मभराची अद्दल घडवायची आहे. त्याच वेळेला शालिनी तिथे येत म्हणते, अद्दल घडली गौरी, जन्मभराची अद्दल घडली. तर गौरी रागानेच विचारते, माझी लक्ष्मी कुठे आहे? तुम्ही तिच्यासोबत काय केलं मुकाट्याने सांगा. तर आता शालिनीच्या पाठीमागून लक्ष्मी गौरीला आई असं म्हणते. तेव्हा लक्ष्मीला सुखरूप समोर पाहून सर्वांच्याच जीवात जीव येतो. तर गौरी लक्ष्मीला मिठी मारत म्हणते, कुठे होतीस तू? तुला काही झालं तर नाही ना? तेव्हा लक्ष्मी सांगू लागते की शाळेला सुट्टी होती म्हणून आम्ही घरीच यायला निघालो होतो, परंतु अचानक काही गुंडांनी आमच्यावर हल्ला केला. शालिनी वहिनींनी मला वाचवलं आणि त्या गुंडांशी 2 हात केले. तेव्हा एका गुंडाने गोळी घातली, ती शालिनी मामीच्या हाताला लागली. खूप रक्त येत होतं आणि म्हणूनच आम्हाला घरी यायला उशीर झाला. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयदीप हा अंबाबाईला पुन्हा एकदा वाजत गाजत शिर्के पाटलांच्या वाड्यावर घेऊन येणार आहे. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.